हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबिट एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. तर चला बघूया याचे व्होकॅब्युलरीचे 10 वर्ड्स, त्यांचे सिनोनिम्स, अँटोनिम्स इंग्लिशमध्ये, हिंदीमध्ये आणि मराठीमध्ये मीनिंग्स बघूया. जे पण सेंटेन्सेस दिले आहेत ते सेंटेन्सेस तुम्ही एकदा ट्राय करून बघा की कसं त्या सेंटेन्समध्ये वर्डला यूज करण्यात आलेला आहे, किंवा तुम्ही इझी सेंटेन्सेस सुद्धा तयार करू शकता ते वर्ड्स घेऊन किंवा त्यांचे सिनोनिम्स घेऊन. ओके, सो स्टार्ट करूया आपल्या आजच्या सेशनला. फर्स्ट वर्ड आहे आपला आजचा, तो आहे ऑब्स्ट्रेपेरसिस. ओके, ऑब्स्ट्रेपेरस काय आहे? OBSTREPEROUS, ऑब्स्ट्रेपेरस. ऑब्स्ट्रेपेरसचं मिनिंग होतं गिवन टू रेझिस्टिंग अथॉरिटी ऑर अनादर्स कंट्रोल. म्हणजेच काय करणे? तर अडथळा आणणे. आपण मराठीमध्ये काय म्हणतो, जो अडथळा आणणारा असतो त्याला काय म्हटलं जातं? ऑब्स्ट्रेपेरस असं म्हटलं जातं. तर हिंदीमध्ये मिनिंग काय आहे ऑब्स्ट्रेपेरसचं? अडियल, जो काय असतो अडून राहतो किंवा आरडाओरडा करून जो विरोध करतो कोणत्या पण गोष्टीला, त्याला काय म्हटलं जातं? ऑब्स्ट्रेपेरस असं म्हटलं जातं. सो मराठीमध्ये ऑब्स्ट्रेपेरसचं मिनिंग काय होतं? एकतर अडथळा आणणारा किंवा आरडाओरडा करत विरोध करणारा कोणत्या पण गोष्टीसाठी, त्याला म्हटलं जातं ऑब्स्ट्रेपेरस. आणि हिंदीमध्ये मिनिंग आहे अडियल. ओके, सो मिनिंग काय आहे ऑब्स्ट्रेपेरसचं? गिवन टू रेझिस्टिंग अथॉरिटी ऑर अनादर्स कंट्रोल. हिंदीमध्ये मिनिंग होतं अडियल, मराठीमध्ये मिनिंग होतं अडथळा आणणारा किंवा आरडाओरड करत विरोध करणारा किंवा गलबला करणारा. ओके, सो मराठीमध्ये मिनिंग होतं ऑब्स्ट्रेपेरसचं अडथळा आणणारा, आरडाओरड करत विरोध करणारा आणि गलबला करणारा. सिनोनिम्स आहेत रेबेलियस, रिबेल आणि स्टबन. आणि अँटोनिम्स आहेत ओबिडियंट, डोसाईल आणि ॲमिएबल. काय आहेत सिनोनिम्स आणि अँटोनिम्स? ऑब्स्ट्रेपेरसचे सिनोनिम्स आहेत रिबेलियस, रिबेल आणि स्टबन. आणि अँटोनिम्स आहेत ओबिडियंट, डोसाईल आणि ॲमिएबल. नेक्स्ट बघूया वर्ड. ओके, नेक्स्ट वर्ड आहे पेन अल्टिमेट. याला जर तुम्हाला हा वर्ड जो प्रोनाऊन्स करायला थोडा हार्ड वाटत असेल तर असं प्रोनाऊन्स करा. इथे काय आहे? PENULTIMATE. सो कसं प्रोनाऊन्स करायचं आहे? पेन अल्टिमेट. ओके, सो पेन अल्टिमेटचं मिनिंग काय होतं? फॉर्मल ऑकरिंग इमिजिएटली बिफोर द लास्ट वन. म्हणजेच काय? तर जे लास्ट आहे त्या लास्टच्या आधीचं जे असते त्याला काय म्हटलं जातं? पेन अल्टिमेट असं म्हटलं जातं. म्हणजेच काय? तर उपांत्य किंवा शेवटून दुसरं जे असते त्याला म्हटलं जातं पेन अल्टिमेट. हिंदीमध्ये मिनिंग काय होतं? अंतिम. इंग्लिशमध्ये मिनिंग काय आहे पेन अल्टिमेटचं? फॉर्मल ऑकरिंग इमिजिएटली बिफोर द लास्ट वन. लास्ट वनच्या आधी जे आहे इमिजिएटली येणारं त्याला म्हटलं जातं पेन अल्टिमेट. म्हणजेच मराठीमध्ये मिनिंग होतं उपांत्य, शेवटून दुसरा. सिनोनिम्स आहेत फायनल, लेटेस्ट आणि कन्क्लुडिंग. आणि अँटोनिम्स आहेत फर्स्ट, इमिनेंट आणि प्रीमियर. काय आहेत सिनोनिम्स आणि अँटोनिम्स पेन अल्टिमेटचे? सिनोनिम्स आहेत फायनल, लेटेस्ट आणि कन्क्लुडिंग. आणि अँटोनिम्स आहेत फर्स्ट, इमिनेंट आणि प्रीमियर. नेक्स्ट वर्ड बघूया. नेक्स्ट वर्ड आहे पल्क्रिट्यूड. काय आहेत? PULCHRITUDE. याला प्रोनाऊन्स कसं करायचं आहे? तर पल्क्रिट्यूड. लिहून देते तुम्हाला, म्हणजे तुम्हाला नेक्स्ट टाइम वाचायला इझी पडेल. पल्क्रिट्यूड. ओके, सो पल्क्रिट्यूडचं मिनिंग काय आहे? ॲज इन ब्युटी. ॲज इन ब्युटी म्हणजे काय? तर हिंदीमध्ये होते खूपसुरती. मराठीमध्ये काय म्हणतो आपण? सुंदरता किंवा मोहकपणा जे असते त्याला म्हटलं जातं पल्क्रिट्यूड. सो पल्क्रिट्यूडचं इंग्लिशमध्ये मिनिंग होतं ॲज इन ब्युटी. हिंदीमध्ये मिनिंग होतं खूबसूरती. मराठीमध्ये मिनिंग होतं मनोहरता, सौंदर्य, मोहकपणा किंवा सुंदरता. ओके, सो पल्क्रिट्यूडचं मिनिंग काय आहे मराठीमध्ये? मोहकता किंवा सुंदरता आणि मनोहरता आणि सौंदर्य. सिनोनिम्स आहेत ग्लॅमर, ब्युटी आणि
प्रिटीनेस आणि अँटोनिम्स आहेत अग्लीनेस, अनअट्रॅक्टिव्हनेस आणि इम्परफेक्शन. ओके, सो पल्क्रिट्यूडचे काय आहेत सिनोनिम्स आणि अँटोनिम्स? सिनोनिम्स आहेत ग्लॅमर, ब्युटी आणि प्रिटीनेस, आणि अँटोनिम्स आहेत अग्लीनेस, अनअट्रॅक्टिव्हनेस आणि इम्परफेक्शन. नेक्स्ट वर्ड आहे अल्ट्रुइस्टिक, ALTRUISTIC, अल्ट्रुइस्टिक. अल्ट्रुइस्टिकचं मिनिंग होतं इंग्लिशमध्ये हॅव्हिंग और शोईंग अ कन्सर्न फॉर द वेलफेअर ऑफ अदर्स. म्हणजेच काय आहे? जो परोपकारी आहे, दयाळू आहे, स्वतःचं हित न बघता दुसऱ्यासाठी, दुसऱ्याच्या कल्याणासाठी जो काम करतो असा व्यक्ती जो आहे त्याला म्हटलं जातं अल्ट्रुइस्टिक. ओके, सो अल्ट्रुइस्टिकचं हिंदीमध्ये मिनिंग होतं परोपकारी, मराठीमध्ये सुद्धा परोपकारी असं म्हटलं जातं. आणखी काय म्हटलं जातं मराठीमध्ये? निस्वार्थी, दयाळू किंवा हितचिंतक. स्वतःचं हित न बघता दुसऱ्यांसाठी, दुसऱ्यांच्या कल्याणासाठी जो काम करतो अशा व्यक्तीला म्हटलं जातं अल्ट्रुइस्टिक. हॅव्हिंग और शोईंग अ कन्सर्न फॉर द वेलफेअर ऑफ अदर्स, म्हणजेच परोपकारी, निस्वार्थी, दयाळू आणि हितचिंतक. सिनोनिम्स आहेत सेल्फलेस, जेनरस आणि ह्युमॅनिटेरियन, आणि अँटोनिम्स आहेत सेल्फिश, सेल्फ सेंटर्ड आणि चीप. ओके, सिनोनिम्स आणि अँटोनिम्स काय आहेत? अल्ट्रुइस्टिकचे सिनोनिम्स आहेत सेल्फलेस, जेनरस आणि ह्युमॅनिटेरियन, आणि अँटोनिम्स आहेत सेल्फिश, सेल्फ सेंटर्ड आणि चीप. नेक्स्ट वर्ड आहे टिनॅशियस, TENACIOUS, टिनॅशियस. टिनॅशियसचं काय मिनिंग होतं? तर कंटिन्युइंग डिस्पाइट डिफिकल्टीज, अपोजिशन और डिस्करेजमेंट. ओके, कोणी आपल्याला एनकरेज नाही करत आहे एखाद्या कामासाठी, डिस्करेज करत आहे की तुझ्याकडनं हे होणारच नाही, किंवा अपोज करत आहे आपल्या कोणत्या पण गोष्टीला, आपण कुठे पुढे जायचा प्रयत्न करत आहे तर ते अपोज करत आहे, किंवा काही डिफिकल्टीज येत आहेत, ते सगळं असून सुद्धा त्या डिफिकल्टीजला मात करून कंटिन्यू मध्ये आपण जे काम करत आहे, चिकाटीने जे काम करत आहे त्याला काय म्हटलं जातं? टिनॅशियस असं म्हटलं जातं. ओके, सो टिनॅशियसला काय आहे हिंदीमध्ये? दृढ. मराठीमध्ये सुद्धा दृढ असं म्हटलं जातं, चिकाटी सुद्धा म्हटलं जातं मराठीमध्ये, किंवा घट्ट धरून जे ठेवलेलं आहे, ज्याला सोडलेलं नाहीये आपण, असं कार्य किंवा असा व्यक्ती ज्याच्या करता आपल्याला सगळ्यांकडून अपोज होत आहे किंवा डिस्करेजमेंट होत आहे किंवा डिफिकल्टीज येत आहे त्या कार्याकरता, ते असून सुद्धा आपण त्याला सोडत नाही, त्याला काय म्हटलं जातं? टिनॅशियस असं म्हटलं जातं. सो टिनॅशियसचं हिंदीमध्ये मिनिंग होतं दृढ, मराठीमध्ये मिनिंग होतं चिकाटी, दृढता, घट्ट धरून ठेवणारा. सो टिनॅशियसचं मराठीमध्ये मिनिंग होतं दृढ, चिकाटी, दृढता, घट्ट धरून ठेवणारा. इंग्लिशमध्ये मिनिंग होतं कंटिन्युइंग डिस्पाइट डिफिकल्टीज, अपोजिशन और डिस्करेजमेंट. सिनोनिम्स आहेत स्टबर्न, रिझोल्यूट आणि इन्सिस्टंट, आणि अँटोनिम्स आहेत यील्डिंग, सरेंडरिंग आणि हेजिटंट. काय आहेत परत एकदा बघूया आपण. सिनोनिम्स आणि अँटोनिम्स काय आहेत? टिनॅशियसचे सिनोनिम्स आहेत स्टबर्न, रिझोल्यूट आणि इन्सिस्टंट, आणि अँटोनिम्स आहेत यील्डिंग, सरेंडरिंग आणि हेजिटंट. नेक्स्ट वर्ड बघूया. ओके, सो नेक्स्ट वर्ड आहे रेटिसेंट. रेटिसेंटचं मिनिंग होतं इंग्लिशमध्ये गिवन टू कीपिंग वन्स ॲक्टिव्हिटीज हिडन फ्रॉम पब्लिक ऑब्झर्वेशन ऑर नॉलेज. म्हणजे जो काय आहे घुमणं आहे. आपण म्हणतो की आपल्यासोबत एखादा व्यक्ती बसला आहे, जरी त्याला त्या गोष्टीबद्दल माहिती असली पण तरी तो बोलत नाही, म्हणजेच तो काय आहे एकतर घुमणे आहे किंवा मितभाषी आहे, कमी बोलणारा आहे, त्याला म्हटलं जातं रेटिसेंट. ओके, त्याला सगळं काही माहिती असतं पण तो त्या गोष्टीवर बोलत नाही, अशा व्यक्तीला म्हटलं जातं रेटिसेंट. म्हणजेच काय? गिवन टू कीपिंग वन्स ॲक्टिव्हिटीज हिडन फ्रॉम पब्लिक ऑब्झर्वेशन ऑर नॉलेज. सो हिंदीमध्ये मिनिंग होतं मितभाषी, मराठीमध्ये सुद्धा रेटिसेंटला मितभाषीच म्हटलं जातं. आणखी काय म्हटलं जातं? घुमा किंवा माहित असलेले सर्व न सांगणारा किंवा संयमशील.
ओके, सो मराठीमध्ये मिनिंग होतं रेटिसंटचं मितभाषी, भूमा, माहिती असलेले सर्व न सांगणारा आणि संयमशील. सिनोनिम्स आहेत सायलेंट, सिक्रेटिव्ह आणि क्वाईट. आणि अँटोनिम्स आहेत ओपन, कम्युनिकेटिव्ह आणि फ्रँक. सो सिनोनिम्स आणि अँटोनिम्स आहेत रेटिसंटचे. सिनोनिम्स आहेत सायलेंट, सिक्रेटिव्ह आणि क्वाईट. आणि अँटोनिम्स आहेत ओपन, कम्युनिकेटिव्ह आणि फ्रँक. नेक्स्ट वर्ड बघूया. नेक्स्ट वर्ड आहे डिस्क्वायट्यूड. ओके, काय आहे डिस्क्वायट्यूड. डिस्क्वायट्यूडचं मिनिंग होतं अन अनइझी स्टेट ऑफ माइंड युजली ओव्हर द पॉसिबिलिटी ऑफ अन अँटिसिपेटेड मिसफॉर्च्यून ऑर ट्रबल. म्हणजेच काय असणे तर बेचैनी होणे, अस्वस्थता येणे, त्याला म्हटलं जातं डिस्क्वायट्यूड. अस्वस्थ असणे, भीती वाटणे, चिंता वाटणे किंवा बेचैनी होणे, या सगळ्याला काय म्हटलं जातं इंग्लिशमध्ये डिस्क्वायट्यूड असं म्हटलं जातं. सो मिनिंग आहे इंग्लिशमध्ये डिस्क्वायट्यूडचं अन अनइझी स्टेट ऑफ माइंड युजली ओव्हर द पॉसिबिलिटी ऑफ अन अँटिसिपेटेड मिसफॉर्च्यून ऑर ट्रबल. सो हिंदीमध्ये याचं मिनिंग होतं बेचैनी, मराठीमध्ये मिनिंग होतं अस्वस्थता, भीती, चिंता आणि अशांतता. ओके, सो डिस्क्वायट्यूडचं मराठीमध्ये मिनिंग्स होतं अस्वस्थता, भीती, चिंता आणि अशांतता. हिंदीमध्ये त्याला म्हटलं जातं बेचैनी. सिनोनिम्स आहेत एन्झायटी, कन्सर्न आणि वरी. आणि अँटोनिम्स आहेत कंटेनमेंट, इज आणि पीस. ओके, सो डिस्क्वायट्यूडचे सिनोनिम्स काय आहेत एन्झायटी, कन्सर्न आणि वरी. आणि अँटोनिम्स आहेत कंटेनमेंट, इज आणि पीस. नेक्स्ट वर्ड आहे कॅपिट्युलेट. कॅपिट्युलेटचं मिनिंग आहे इंग्लिशमध्ये टू यील्ड टू द कंट्रोल और पॉवर ऑफ एनिमी फोर्सेस. म्हणजेच काय करणे तर आत्मसमर्पण करणे. ओके, मराठीमध्ये काय होतं कॅपिट्युलेटचं मिनिंग आत्मसमर्पण करणे. हिंदीमध्ये होतं आत्मसमर्पण किंवा शरण जाणे, बळी पडणे कोणाला पण, त्याला म्हटलं जातं कॅपिट्युलेट. ओके, सो कॅपिट्युलेटचं मिनिंग आहे टू यील्ड टू द कंट्रोल और पॉवर ऑफ एनिमी फोर्सेस. हिंदीमध्ये मिनिंग होतं आत्मसमर्पण, मराठीमध्ये पण आत्मसमर्पण करणे होते. किंवा शरण जाणे, बळी पडणे आणि अधीन होणे. ओके, सो काय आहेत कॅपिट्युलेटचे मराठीमध्ये मिनिंग आत्मसमर्पण करणे, शरण जाणे, बळी पडणे आणि अधीन होणे. सिनोनिम्स आहेत स्कम, सरेंडर आणि सबमिट. आणि अँटोनिम्स आहेत स्टँड, एन्ड्युअर आणि रेजिस्ट. ओके, सिनोनिम्स आणि अँटोनिम्स परत एकदा बघूया आपण कॅपिट्युलेटचे. कॅपिट्युलेटचे सिनोनिम्स काय आहेत स्कम, सरेंडर आणि सबमिट. आणि अँटोनिम्स आहेत स्टँड, एन्ड्युअर आणि रेजिस्ट. नेक्स्ट वर्ड आहे ट्युमल्टियस. ट्युमल्टियसचं मिनिंग आहे इंग्लिशमध्ये मार्क्ड बाय टर्मॉइल ऑर डिस्टर्बन्स स्पेशली ऑफ नॅचरल एलिमेंट्स. म्हणजेच काय तर हिंदीमध्ये मिनिंग होतं ट्युमल्टियसचं उथलपुथल. मराठीमध्ये काय म्हणू आपण की अशांत आहे. ओके, किंवा खवळलेला आहे, त्याला म्हटलं जातं ट्युमल्टियस. सो मराठीमध्ये मिनिंग काय होतं ट्युमल्टियसचं अशांत, खवळलेला, दंगा मस्तीचा किंवा अतिशय गलबला असलेला. सो ट्युमल्टियसचं मिनिंग होतं इंग्लिशमध्ये मार्क्ड बाय टर्मॉइल और डिस्टर्बन्स स्पेशली ऑफ नॅचरल एलिमेंट्स. हिंदीमध्ये मिनिंग होतं उथल पुथल. मराठीमध्ये ट्युमल्टियसचं मिनिंग होतं अशांत, खवळलेला, दंगा मस्तीचा किंवा अतिशय गलबला असलेला. सिनोनिम्स आहेत टर्ब्युलंट, रफ आणि वाईल्ड. आणि अँटोनिम्स आहेत पीसफुल, क्वाईट आणि काम. ओके, सो सिनोनिम्स आहेत ट्युमल्टियसचे टर्ब्युलंट, रफ आणि वाईल्ड. आणि अँटोनिम्स आहेत पीसफुल, क्वाईट आणि काम. आपला आजचा लास्ट वर्ड आहे आजच्या सेशनचा काय आहे
अर्स्टवाईल. अर्स्टवाईलचं मिनिंग होतं हॅव्हिंग बीन सच अँड सम प्रिव्हियस टाइम. हॅव्हिंग बीन सच ॲट सम प्रिव्हियस टाइम म्हणजेच काय तर पूर्वीचा किंवा माझी. ओके, जसं आपण म्हणतो की माझी मुख्यमंत्री म्हणजेच काय तर पूर्वीचे जे मुख्यमंत्री होते. सो त्याला काय म्हटलं जातं अर्स्टवाईल असं म्हटलं जातं. सो अर्स्टवाईलचं मिनिंग काय आहे हॅव्हिंग बीन सच ॲट सम प्रिव्हियस टाइम. हिंदीमध्ये मिनिंग होतं पूर्व, मराठीमध्ये मिनिंग होतं पूर्वीचे, माझी, भूतपूर्व किंवा जुने. सो अर्स्टवाईलचं मिनिंग आहे हॅव्हिंग बीन सच ॲट सम प्रिव्हियस टाइम. हिंदीमध्ये मिनिंग होतं पूर्व, मराठीमध्ये मिनिंग होतं अर्स्टवाईलचं पूर्वीचे, माझी, भूतपूर्व किंवा जुने. सिनोनिम्स आहेत पास्ट, बायगॉन आणि फॉर्मर आणि अँटोनिम्स आहेत करंट, प्रेझेंट आणि ऑनगोइंग. परत एकदा बघूया आपण अर्स्टवाईलचे सिनोनिम्स काय आहेत पास्ट, बायगॉन आणि फॉर्मर आणि अँटोनिम्स आहेत करंट, प्रेझेंट आणि ऑनगोइंग. सो एकदा परत वाचून घ्या तुम्ही सगळे सिनोनिम्स, अँटोनिम्स. हिंदीमधले जर तुम्हाला इझी पडत असेल मिनिंग्स तर हिंदीमधले वाचा, मराठीमधले जर इझी पडत असेल तर तुम्ही मराठीमध्ये सुद्धा वाचू शकता. मी तुम्हाला मराठीमध्ये सांगून दिलेले आहे काय आहे त्यांची मिनिंग्स म्हणून. आणि जे पण सेंटेन्सेस आहे ते सेंटेन्सेस एकदा ट्राय करून बघा की त्या सेंटेन्समध्ये वर्डला कसं यूज करण्यात आलेलं आहे किंवा स्वतःच्या मनाने सुद्धा इझी तुम्ही सेंटेन्सेस तयार करू शकता. आणि जे पण PDF आहे ती PDF तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाणार. व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही तिथनं डाउनलोड करू शकता PDF किंवा तुम्ही त्याची प्रिंटआउट सुद्धा काढून त्याच्यावर जे मी मराठीमध्ये लिहून दिलेले आहे ते मराठीमध्ये तुम्ही लिहू शकता. सो तुम्हाला सेशन आवडलं असेल सेशन लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा. ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू अँड थँक्यू.